लवकरच आपल्याकडे नाशिक त्र्यंबकेश्वरला कुंभमेळा होतोय, पण त्याच्या पार्श्वभूमीवर आता एका नव्या वादाला तोंड फुटलंय। काय आहे हा वाद? तर तो आहे सरकारने तयार केलेल्या कुंभमेळ्याच्या लोगोचा। या लोगोत महादेवाचं त्रिशूळ दाखवलंय, पण विष्णू किंवा रामाचं काही प्रतीक का नाहीये असं म्हणत कितीतरी वैष्णव साधूंनी आवाज उठवायला सुरुवात केली। इतकंच नाही तर या कुंभमेळ्याच्या नावावरून वाद सुरू झाला। म्हणजे या कुंभमेळ्याला नाशिक कुंभमेळा न म्हणता त्र्यंबकेश्वर नाशिक कुंभमेळा म्हणावा याचा। आता या गोष्टी आपल्याला ऐकल्यावर लहानशा वाटत असल्या तरी त्या तितक्या लहान नाही आहेत। कुंभमेळा नेमका नाशिकचा की त्र्यंबकेश्वरचा या दोन्ही ठिकाणांवरून आणि त्या अनुषंगाने शैव आणि वैष्णव या दोन्ही संप्रदायामध्ये वाद आहे। आणि ते आजचे नाही तर ते आहेत काही शे वर्षांपूर्वीचे। काय आहे नक्की हा वाद? कधीपासून तो सुरू झाला? पेशव्यांनी तो मिटवण्यासाठी एक आयडिया शोधली होती। कोणती होती ती आयडिया? आणि हा वाद अजूनही सुरू कसा आहे हे सगळं जाणून घेणार आहोत आपण आजच्या या व्हिडिओतून। नमस्कार, मी संकल्प पाटील आणि तुम्ही बघताय लगाव बत्ती। कुंभमेळा ही खरं तर भारताची एक शतकानुशतक चालत आलेली परंपरा। भारतात उज्जैन, हरिद्वार, प्रयागराज आणि नाशिक त्र्यंबक या 4 ठिकाणी कुंभमेळा होतो। यातलं नाशिक त्र्यंबकेश्वर हे ठिकाण आपल्या महाराष्ट्रात आहे। दर 12 वर्षांनी इथे कुंभमेळा होतो, पण हा कुंभमेळा इतर तिन्ही ठिकाणांपेक्षा वेगळा आहे, कारण तो एकाच वेळी 2 ठिकाणी होतो, तो म्हणजे त्र्यंबकेश्वर आणि नाशिक। आणि बऱ्याचदा इथूनच वाद सुरू होतो। कुंभमेळा नाशिकचा की त्र्यंबकेश्वरचा याबाबत वाद तसा खूप जुना आहे। खरं तर दोन्ही ठिकाणं ही आध्यात्मिक महत्त्व असलेले ठिकाण आहेत। दोन्ही गोदावरीच्या काठावर वसलेली आहेत आणि त्यांच्यात 30 किलोमीटर इतकं अंतर सुद्धा आहे। या गोदावरीच्या पाण्यात शाही स्नान करण्याची परंपरा हे कुंभमेळा काळात आहे, पण शाही स्नान नेमका कुठे, त्र्यंबकेश्वर की नाशिक याविषयी वाद कायम आहेत। आणि तो आहे 2 संप्रदायात, शैव आणि वैष्णव। शैव म्हणजे शंकराची आराधना करणारे आणि वैष्णव म्हणजे विष्णूची आराधना करणारे। त्र्यंबकेश्वर हे महादेवाचं स्थान असल्यामुळे शैव पंथाचं असं म्हणणं आहे की कुंभमेळा हा त्र्यंबकेश्वरचाच आहे। याउलट कुंभमेळा हा नाशिकचा आहे, वैष्णव पंथाचा आहे। श्रीरामांचं वास्तव्य असलेल्या नाशिकचा आहे असं वैष्णवांचं म्हणणं आहे। शैव आणि वैष्णव दोन्हींमध्ये वाद हा अनेक शतकांपासून आहे। त्र्यंबकेश्वरची बाजू घेणारे शैव साधू म्हणतात की प्रभू श्रीराम जेव्हा नाशिकमध्ये वनवासात आले तेव्हा त्यांना वशिष्ठ ऋषींनी त्र्यंबकेश्वरला कुंभमेळा असताना स्नान करायला लावलं होतं, असा संदर्भ वशिष्ठ पुराणात आहे। त्यामुळे कुंभमेळा त्र्यंबकेश्वरचा असून तो रामायण काळाच्या आधीपासून होता असं शैव साधू म्हणतात। तर दुसरीकडे वैष्णव संप्रदाय वेगळीच आख्यायिका सांगतो। ते म्हणतात की मूळ कुंभमेळा समुद्र मंथनाशी संबंधित आहे। जेव्हा त्यात निघालेल्या अमृताचे 4 थेंब हे चुकून पृथ्वीवर पडले तेव्हा त्यातला एक थेंब नाशिकमध्ये पडला आणि म्हणूनच नाशिकला कुंभमेळा असतो। तर तिसरा एक साधू किंवा इतिहास संशोधकांचा वर्ग आहे, त्यांची थिअरी तर अजूनच वेगळी आहे। त्यांच्या म्हणण्यानुसार जुन्या धार्मिक पुराणांमध्ये हा कुंभमेळा प्राचीन काळात चक्रतीर्थ या ठिकाणी भरत असल्याची माहिती मिळते। आता हे चक्रतीर्थ कोणतं? यावर इतिहास अभ्यासकांनी असं म्हटलं आहे की नाशिक आणि त्र्यंबकेश्वर या दोन्हींच्या मध्ये आज जे चकोरे नावाचं गाव आहे ते चक्रतीर्थ होतं आणि ते कुंभमेळ्याचं मूळ ठिकाण आहे। शैव आणि वैष्णव या दोन्ही संप्रदायांमध्ये कुंभमेळ्याच्या बाबतीत भांडणं अनेक शतकांपासून राहिली आहेत। किरकोळ वाद दर 12 वर्षांनी कुंभमेळा आला की व्हायचे। ते कशावरून व्हायचे तर पहिलं की स्नान कोणी करायचं, शैवांनी की वैष्णवांनी? त्र्यंबकेश्वरची शाही स्नानाची तारीख आधी की नाशिकच्या आधी? मिरवणूक कुणाची सर्वात आधी निघेल, वगैरे वगैरे। या कुंभमेळ्यात अनेक आखाडे होते जे आजही आहेत आणि ते पूर्वापार चालत आलेले आहेत। त्र्यंबकेश्वरला शैव आखाडे आहेत ज्यात नागा साधू असतात, तर नाशिकला वैष्णव साधू असतात ज्यात बैरागींची संख्या मोठी असते। हे वाद पूर्वीपासून असेच सुरू राहिले, पण पेशवाईत एकदा हा वाद चिघळला। शैव आणि वैष्णव यांच्यात कुणी पहिलं स्नान करायचं या मानापमावरून चेंगराचेंगरी झाली आणि काही साधू त्यात मरण पावले। त्या काळात राज्य होतं पेशव्यांचं आणि पुण्यात वयाने लहान असलेले सवाई माधवराव पेशवे राज्य करत होते आणि त्यांचे दिवाण असणारे नाना फडणीस राज्यकारभार पाहत होते। नानांनी 1790ला एक ऐतिहासिक निर्णय दिला। त्यानुसार शैव मंडळींसाठी त्र्यंबकेश्वरचं कुशावर्त कुंड आणि वैष्णव मंडळींसाठी नाशिकचं रामकुंड ही दोन्ही ठिकाणं आखून देण्यात आली। दोन्हींनी आपापल्या स्वतंत्र ठिकाणी स्नान करायचा असा दंडक घालून देण्यात आला। त्यानंतर हा वाद जरा कमी झाला, पण तो पूर्णतः मिटला नाही, अजूनही तो आहे असंच म्हणावं लागेल। म्हणजे बघा ना, पेशवाईत दिलेल्या या निवाड्याला आता 236 वर्ष झाली आणि एका डिजिटल लोगोच्या निमित्तानं काय होईना तो वाद आज पुन्हा एकदा निर्माण झाला। यंदा हा वाद सुरू झाला तो कुंभमेळ्याच्या लोगो आणि नावावरून। हा लोगो काही महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते मुंबईत प्रकाशित करण्यात आला। त्यासाठी स्पर्धा भरवण्यात आली होती आणि हजारो लोगोंमधून त्याची निवड महाराष्ट्र सरकारने केली होती। या लोगोत एक अमृतकुंभ आहे आणि त्याच्यावर त्रिशूळ आहे। त्रिशूळ हे महादेवाचं प्रतीक असल्यामुळे आमचं वैष्णवांचं कुठलं प्रतीक यात का नाहीये असा सवाल वैष्णव साधू महंत उपस्थित करतायत। त्यांना धनुष्यबाण, शंख, चक्र असं काहीतरी त्यात हवंय।
मागच्या कुंभमेळ्याच्या म्हणजेच 2015चा लोगो जर पाहिला तर त्यात त्र्यंबकेश्वर मंदिर आणि नाशिकचं रामकुंड या दोन्हींची रेखाचित्र सोबत होती. पण या नव्या लोगोत मात्र शैव संप्रदायाचं चिन्ह असून वैष्णवांचं नसल्यामुळे ही मंडळी नाराज झाली आहेत. तर दुसरीकडे नावावरून सुद्धा एक दुसराच वाद आहे. या कुंभमेळ्याला सहसा नाशिक कुंभमेळा असं म्हटलं जातं, पण याला त्र्यंबकेश्वर नाशिक म्हणावं यावरून वाद आहे. त्र्यंबकेश्वरची साधू मंडळी याला विरोध दर्शवते. आता अनेक साधू हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची या संदर्भात भेट घेणार आहेत. त्यामुळे या कुंभमेळ्याच्या जुन्या आणि प्रदीर्घ काळापासून असलेल्या या वादाला पुन्हा फोडणी मिळालेली आहे. आता सरकार दोन्ही संप्रदायात समन्वय साधण्याची काय भूमिका घेईल हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. तुम्हाला याबाबतीत काय वाटतं? कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि सबस्क्राईब करा लगाव बत्ती.